महाराष्ट्र विधानसभेत आमदारांनी एका अत्यंत गंभीर विषयाकडे आवाज उठवला आहे. दर 4 गल्ली मागे एक दिवसात विवाह प्रमाणपत्र देणाऱ्या बनावट संस्थांची दुकाने सुरू आहेत. अवघ्या 18-20 वर्षाच्या मुले घरातून पळून जातात. अशा संस्थांकडून तयार छापील अर्ज भरून घेतात आणि काही दिवसातच संसार उघड्यावर पडतो. पण प्रश्न असा आहे, मंगल कार्यालयाला विवाह प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नक्की कोणी दिला आणि अशा बेकायदेशीर लग्नावर आता सरकार कोणता नवीन कायदा आणणार आहे? चला या व्हिडिओमध्ये संपूर्ण सत्य सोप्या आणि मराठीत समजून घेऊया. मित्रांनो, दररोज पोलीस ठाण्यामध्ये, न्यायालयामध्ये आणि आमच्या वकील बंधूकडे अशा अनेक केसेस येतात जिथे मुलगा मुलगी पळून जातात, विवाह करतात, पण काही महिन्यातच त्यांच्यात वाद होतात. मुलगा मुलीला सोडून देतो, तिला मूल होतं आणि शेवटी त्या मुलीला ना नवऱ्याचा आधार राहतो ना आईवडील स्वीकारतात. विधानसभेत नुकतीच यावर जोरदार चर्चा झाली. आमदारांनी थेट सवाल केला आहे की कायदेशीर वय पूर्ण झाले म्हणजे एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या परिपक्व होते का? आणि खाजगी मंगल कार्यालय किंवा संस्था कायदेशीर विवाह निबंधक असल्यासारखे प्रमाणपत्र कशी वाटू शकतात? मित्रांनो, आधी आपण हे समजून घेऊया की हा मुद्दा विधानसभेत का गाजला. विधानसभेत लोकप्रतिनिधींनी अत्यंत पोटतिडकीने एक गंभीर वास्तव्य मांडले. आज दर 4 गल्ली मागे आणि दर आठवड्याला अशा स्वरूपाचे प्रकरणे समोर येत आहेत. अल्पवयीन किंवा नुकतीच 18 वर्षे पूर्ण झालेली मुले व मुली घरातून निघून जातात, पळून जातात. पालक जेव्हा घाबरून पोलीस स्टेशनात तक्रार द्यायला जातात तेव्हा पोलीस हात वर करतात आणि म्हणतात, मुलगी सज्ञान आहे, 18 वर्षे पूर्ण झाली आहेत, आम्ही काहीही करू शकत नाही. मराठवाड्यातील एका आमदाराने सभागृहात थेट उदाहरणच दिले. अनेक तरुणी एका विशिष्ट मंगल कार्यालयात किंवा खाजगी संस्थेत जातात आणि एकाच तासात लग्नाचे प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडतात. दुसरीकडे ज्यावेळी एखादे कुटुंब कायदेशीररित्या किंवा सर्व चालीरीतीप्रमाणे विवाह करते आणि ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेत नोंदणीसाठी अर्ज करते, तेव्हा त्यांना अधिकृत दाखला मिळायला 15 दिवस ते 1 महिना लागतो. मग या खाजगी संस्था एका दिवसात शासकीय शिक्का असल्यासारखे दाखले कसे काय देतात? यात सर्वात धोकादायक बाब म्हणजे काही ठिकाणी आधीच छापील अर्ज तयार असतात. त्यावर फक्त मुलगा आणि मुलीची नावे लिहायची असते. त्या अर्जात स्पष्ट लिहिलेले असते, आमचे प्रेमसंबंध असून आम्ही स्वइच्छेने विवाह केला आहे. घरच्यांचा विरोध असल्याने आम्हाला त्यांच्याकडून धोका आहे. घरच्याची तक्रार ग्राह्य धरू नये आणि आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे. विचार करा, हे तयार छापील नमुने कोण छापते? यांना असा अधिकार कोणी दिला? यामुळे आज आपल्या समाजाची आणि कायद्याची घसरण होत आहे. आता आपण या विषयाकडे मुख्य कायदेशीर बाजू समजून घेऊया. भारतीय कायदे संहितेत आणि महाराष्ट्राच्या कायद्यात लग्नाबाबत नक्की काय तरतूद आहे? विवाह निबंधक कोण असू शकतो? महाराष्ट्र विवाह मंडळाचे नियम आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 लागू आहे. या कायद्यानुसार विवाह नोंदणी करायचे अधिकार फक्त ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवकाला, नगरपालिका नगरपरिषद भागामध्ये मुख्य अधिकारी किंवा नोंदणी अधिकारीला, महानगरपालिका भागामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी किंवा संबंधित प्रभाग अधिकारीला. विशेष विवाह कायद्यानुसार 1954 प्रमाणे शासकीय जिल्हा विवाह निबंधक यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही मंगल कार्यालयाला, धार्मिक ट्रस्टला, खाजगी संस्थेला किंवा भटजी काजींला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा कोणताही अधिकार कायद्याने दिलेला नाही. मंगल कार्यालय जे पत्र देते ते फक्त त्यांनी दिलेले हॉलच्या भाड्याची पावती किंवा विवाह पार पाडल्याचे प्रमाणपत्र असते. तो कायदेशीर नोंदणीचा पुरावा मानला जात नाही. जेव्हा खाजगी संस्था तयार छापील अर्जावर मुलामुलींच्या सह्या घेतात तेव्हा ते भारतीय साक्ष अधिनियमच्या 2023 आणि भारतीय न्याय संहिताच्या कक्षेत तपासावे लागते. जर एखाद्या संस्थेने स्वतःला शासकीय निबंधक म्हणून भासवून प्रमाणपत्र दिले तर ते बिनेसच्या कलम 336 व 340 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो. अशा संस्थांवर आणि बनावट सह्या घेणाऱ्या संस्थेवर थेट फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. आता आपण विधानसभेत झालेल्या चर्चेच्या आधारे सध्या काय कायदा आहे आणि कशाचा प्रस्ताव किंवा मागणी आहे याची रिॲलिटी चेक करूया. मित्रांनो, पळून जाऊन लग्न करणाऱ्या अनेक तरुण आणि तरुणीकडून आणि त्यांच्या पालकाकडून 3 मोठ्या चुका होतात. पहिली चूक, खाजगी संस्थेच्या कागदाला सरकारी दाखला मानणे. अनेक तरुणी 10,000-15,000 रुपये देऊन मंगल कार्यालयाकडून पावती घेतात आणि समजतात की आपले लग्न कायदेशीर झाले. नंतर जेव्हा पासपोर्ट, व्हिसा किंवा वारसा हक्काची वेळ येते तेव्हा तो बनावट बोगस कागद आहे असे कळते. दुसरी चूक, विचार न करता छापील अर्जावर सह्या करणे.
काही दलाल किंवा बेकायदेशीर संस्था आधीच टाईप केलेल्या अर्जावर सह्या घेतात. उद्या जर काही वाद झाला तर हेच अर्ज तुमच्या विरोधात न्यायालयात पुरावा म्हणून वापरले जाते. तिसरी चूक, कायदेशीर नोंदणी न करणे. धार्मिक पद्धतीने हवन, सप्तपदी किंवा निगाह लग्न केल्यानंतर अनेक लोक शासकीय नोंदणी करत नाहीत. नोंदणी न केल्यामुळे भविष्यात पती सोडून गेल्यास किंवा कौटुंबिक वाद निर्माण झाल्यास कायदेशीर लढाई लढणे कठीण होते. माझा महाराष्ट्रातील सर्व तरुण तरुणींना आणि पालकांना एक वकील म्हणून नम्र सल्ला आहे. तरुणांसाठी सल्ला, वयाचे 18 किंवा 21 वर्षे पूर्ण झाली म्हणजे आयुष्याचे निर्णय योग्यच असतील असे नाही. क्षणिक भावनिक आकर्षणाला किंवा हॉर्मोन्सच्या ओढताणीला बळी पडून आयुष्याचा जुगार खेळू नका. जर विवाह करायचा असेल तर तो शासकीय निबंधाकडे रीतसर 30 दिवसाची नोटीस देऊन आणि कायद्याच्या चौकटीत राहून करा. पालकांसाठी सल्ला, आपल्या मुलामुलींशी संवाद ठेवा. जर अशी घटना घडलीच तर कायदा हातात घेऊ नका. घाबरून न जाता अधिकृत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवा आणि कायदेशीर मार्गाचा वापर करा. मंगल कार्यालयाला माझा इशारा आहे, अनधिकृतपणे विवाह प्रमाणपत्र वाटणाऱ्या किंवा बनावट नोटरी करणाऱ्या संस्थांनी हे लक्षात ठेवावे. BNS कायद्यानुसार हा गंभीर स्वरूपाचा अजामीनपात्र गुन्हा आहे. मित्रांनो, विधानसभेत उपस्थित केलेला हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. कायदे बदलतील, नवीन नियम येतील, पण जनजागृती हाच यावरील सर्वात मोठा उपाय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.